शेगाव। बुलढाणा शेगाव प्रतिनिधी अनिश शेख भिकन। धर्म आणि संस्कृतीचा आदर्श निर्माण करणारे वारकरी भूषण लक्ष्मण महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे। श्रीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने वारकरी धर्मासाठी जीवन समर्पित करण्याचा संकल्प त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासला। शेवटचा दिस गोड व्हावा हा प्रत्येक वारकऱ्याचा अट्टाहास असतो आणि तोच अट्टाहास त्यागमूर्ती लक्ष्मण महाराजांचा त्रिवेणी योगावर समाधी घेण्याच्या निमित्ताने पूर्ण झाला आहे। त्यांच्या स्मृती वारकरी संप्रदायात सदैव प्रेरणादायी राहतील, अशा शब्दांत वारकरी धर्म परिषदेचे संयोजक हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी आपली भावनांजली व्यक्त केली। वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीराम महाराज यांचे सांप्रदायिक वंशज तथा सावरपाटी येथील राधाकृष्ण आश्रमाचे विश्वस्त वारकरी भूषण लक्ष्मण महाराज यांचा वैकुंठगमन समाधी सोहळा फेब्रुवारी 25 रोजी ग्राम गरुड येथे संपन्न झाला। यावेळी त्यांना अंतिम आदरांजली वाहताना वासुदेव शास्त्री बोलत होते। या प्रसंगी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आणि मान्यवरांची उपस्थिती होती। यामध्ये हबप मोहन महाराज कळंबेश्वर, अरुण महाराज लांडे, रमेश महाराज इस्तापे, मोहन महाराज लासुरा, महादेव महाराज भेंडे, शिवाजी महाराज अकोला, रामेश्वर महाराज कंकाळे, शिवा महाराज बावस्कर, कोळसे महाराज अडगाव, विठ्ठल महाराज शेळके, सचिन महाराज पाटील एरळीकर, प्रल्हाद महाराज राऊत, सतीश महाराज रोठे यांचा समावेश होता। तसेच मराठा पाटील सेवा संघाचे अध्यक्ष शरदभाऊ वानखेडे, बहुजन चळवळीचे नेते रमेशभाई भोजने, डॉक्टर सुभाष लवाळे, निवृत्ती बडे, अजय पागरूत, नागोराव पाटील, वसंतराव पोहरे आणि प्रवीण लोडम यांच्यासह विविध संस्थांचे विश्वस्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या जीवनकार्याला अभिवादन केले। वरुड येथे 14 दिवसीय ब्रह्मलीन समाधी सोहळ्याचा प्रारंभ लक्ष्मण महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यापूर्वी त्यांची जन्मभूमी असलेल्या वरुड ग्राम येथे टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी लाखो अनुयायांनी साश्रू नयनांनी महाराजांना अंतिम निरोप दिला। महाराजांचे सांप्रदायिक शिष्य योगेश महाराज कोकाटे आणि वरुड ग्रामस्थांना अंतिम आरती व विधिवत पूजेचा बहुमान मिळाला। त्यानंतर महाराजांना शास्त्रोक्त पद्धतीने आसनामध्ये बसवून समाधी देण्यात आली। समाधी सोहळ्यानिमित्त पुढील 14 दिवस वरुड येथे दैनंदिन कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा आरती आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या भक्तिरसाने न्हाऊन निघणाऱ्या ब्रह्मलीन सोहळ्याचा लाभ सर्व भक्तगणांनी घ्यावा, असे आवाहन वरुड ग्रामस्थ राधाकृष्ण आश्रम, श्रीराम महाराज संस्थान आणि वारकरी धर्म परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। ज्यांनी खर्ची घातलं आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आणि खरं म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास। हा उत्तरायण आहे बघा, हा फाल्गुन मास आहे। त्याच्यातही आता येणारी तुकाराम बीज आहेत, जिथं तुकाराम महाराजांनी प्रयाण साधलं या महिन्यामध्ये। याच महिन्यामध्ये नाथषष्ठी येणार आहे। नाथरायांनी या ठिकाणी आपलं प्रयाण साधलं आणि हा उत्तरायणाचा फाल्गुन मासातील सोहळा आदरणीय लक्ष्मण बाबांनी सुद्धा साधला आणि म्हणून शेवटचा दिस गोड व्हावा। निश्चितच ज्यांचं अख्खं जीवन परमार्थात गेलं त्यांचा शेवट सुद्धा या ठिकाणी गोड होतो आहे। या ठिकाणी श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर, श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर संस्थांच्या वतीने तसेच समग्र वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी सश्रद्ध श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो।